नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहोत पंढरपुरातील पर्यटन स्थळापैकी एक पर्यटन स्थळ असलेलं म्हणजेच तुळशी वृंदावन या ठिकाणी। पंढरपुरातील यमाई तलावाच्या परिसरात वन विभागाच्या वतीने तुळशी वृंदावनाची उभारणी करण्यात आली आहे। विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आपला काही वेळ शांतपणे आणि निसर्गाच्या सानिध्यात घालवता यावा, त्याचबरोबर विविध संतांच्या चरित्राविषयी माहिती मिळावी या हेतूने राज्य सरकारने तुळशी वृंदावनाची निर्मिती केली आहे। या तुळशी वृंदावनासाठी राज्य सरकारकडून सुमारे 4,25,00,000 इतका खर्च करण्यात आला आहे। तुळशी वृंदावन मध्ये एंट्री तिकीट 15 रुपये इतके आहे, तर लहान मुलांना 10 रुपये इतके आहे। तुळशी वृंदावन मध्ये विठ्ठलाची भव्य दिव्य अशी 25 फूट मूर्ती आहे। ही भव्य दिव्य मूर्ती पाहण्यासाठी अनेक वारकरी भक्त तुळशी वृंदावनला भेट देतात। विठ्ठलाच्या मूर्तीच्या बाजूला यमाई तलाव आहे। येथील शांत वातावरण, पाण्याचा आवाज आणि आजूबाजूची हिरवळ मनाला अगदी प्रसन्न करून टाकते। विठ्ठलाच्या मूर्तीच्या समोरच मराठी संत कवयित्री जनाबाई यांची सुंदर मूर्ती आहे। त्याचबरोबर मंगळवेढ्याचे मराठी संत कवी श्री संत चोखामेळा यांची सुंदर अशी मूर्ती आहे। संत चोखामेळा यांच्या मूर्तीपासून थोड्याच अंतरावर 15व्या शतकातील थोर संत कवयित्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत कान्होपात्रा यांची सुंदर अशी मूर्ती आहे। बाजूलाच संत सावतामाळी यांची देखील सुंदर अशी मूर्ती आहे। संत सावतामाळी यांचे दर्शन घेऊन पुढे येताच वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ संत कवी म्हणजेच श्री जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची सुंदर अशी मूर्ती आहे। तुळशी वृंदावन मध्ये आपल्याला विविध प्रकारच्या तुळशी पाहायला मिळतात, जसे की सब्जा तुळस, बेजिल तुळस, वैजयंती तुळस, त्याचबरोबर कृष्ण तुळस अशा अनेक प्रकारच्या तुळशी आपल्याला पाहायला मिळतात। तुळशी वृंदावन मध्ये इतर झाडांबरोबर आपल्याला फुलांची झाडे पाहायला भेटतात, जसे की पांढरे गुलाब, लाल गुलाब, सदाफुली व इतरही रंगबिरंगी फुले आपल्याला पाहायला भेटतात। तुळशी वृंदावनाच्या अगदी मधोमध आपल्याला मनमोहक असे कारंजे दिसून येते। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की कळवा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।